देगलूर टाइम्स लाईव्ह, तुमच्या विश्वासाचा आवाज। देगलूर शहरातील पवित्र दत्त मंदिरात पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या हस्ते आरती व प्रसाद वाटपाने देगलूर टाइम्स लाईव्ह या डिजिटल माध्यमाच्या शुभारंभाचा सोहळा संपन्न झाला। यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। साप्ताहिक देगलूर टाइम्सचे मुख्य संपादक गजानन शेषराव टेकाळे यांनी मागील 2 वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले आहे। हे कार्य अधिक प्रभावी आणि जलद गतीने होण्यासाठी देगलूर टाइम्स लाईव्ह या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात करण्यात आली आहे। या प्रसंगी पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी देगलूर टाइम्सच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करून नवीन डिजिटल माध्यमासाठी शुभेच्छा दिल्या। समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने काम करणाऱ्या या माध्यमाची वाटचाल अधिक यशस्वी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली। संपादक गजानन टेकाळे यांनीही गोरगरीब आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी गेली 2 वर्षे आम्ही कार्यरत आहोत। आता हेच कार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी डिजिटल माध्यमातून देगलूर टाइम्स लाईव्ह सुरू केला आहे असं सांगत समाजहितासाठी सतत कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे, दत्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश रणवीरकर, राष्ट्रवादीचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम नागशेटीवार, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश पाटील आणि देगलूर टाइम्सचे कार्यकारी संपादक शेख असलम, संतोष मनधरणे, अनिल पवार, मनोज बिरादार, धनाजी जोशी, अमोल कुमार शिंदे, रियाज अत्तार, नागेश पलपवार, गजानन शिंदे आदी उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक गजानन टेकाळे यांनी केलं, तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मिलिंद वाघमारे यांनी केलं व देगलूर टाइम्स लाईव्हचे तालुका प्रतिनिधी धनाजी देशमुख यांनी आभार प्रदर्शन केलं। दत्ताचा वार आहे। या वाराच्या रोजी देगलूर शहरामध्ये जे गोरगरीब जनता आहे, आपले जे मायबाप आहेत, यांच्या अडीअडचणी प्रभावीपणाने मांडून शासन दरबारी तसेच प्रशासनाच्या दरबारी त्यांचा आवाज पोहोचून इथल्या जनतेची सेवा करण्यासाठी जो काही आज निर्णय घेतलेला आहे ते संपादक गजानन टेकाळे सर, तसेच मंचावर उपस्थित आपले धडाडीचे शिवसेना नेते महेश पाटील सर, असलम सर, आमचे सहकारी API सर, तसेच इतर प्रमुख, खरंच आज रोजी जे देगलूर टाइम्स लाईव्ह याचं काही म्हणजे उद्घाटन होत आहे, अनावरण होत आहे, फार चांगली गोष्ट आहे। त्याच्यासाठी सर्वांचं म्हणजे सहकार्याची गरज आहे, त्याचसोबत आशीर्वाद देखील देणं गरजेचं आहे। तर खरंच पोलीस स्टेशन देगलूरतर्फे व आमचे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब श्री अविनाश कुमार सरतर्फे आजचा काही जो नवीन लाईव्ह चॅनल निघतो आहे देगलूर टाइम्स लाईव्ह, तर हे पुढे भविष्यामध्ये प्रभावीपणाने चालावं आणि याची ख्याती विख्याती आपल्या फक्त देगलूरपुरती मर्यादित न ठेवता ते आजूबाजूतील जे कर्नाटक राज्य आहे, तेलंगणा राज्य आहे, महाराष्ट्र याच्याही बाहेर आपण आपली जे देगलूर न्यूज हे पोहोचलं पाहिजे। याच्यासाठी आम्ही आमच्यातर्फे आशीर्वाद रूपानं त्यांना शुभेच्छा देतो आहे आणि एवढंच बोलून माझे दोष